नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 11 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला देऊ शकता. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुमच्या पालकांना आनंदी ठेवणे तुम्हाला कठीण वाटेल. म्हणून सकारात्मक निकाल मिळण्यासाठी तुम्ही पालकांच्या दृष्टिकोनातून पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना तुमचे प्रेम, वेळ आणि तुम्ही त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिलेले हवे आहे, हेही समजून घ्या. उपाय: पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लँकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल. वृषभ राशी, तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामाबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेवाईकांना भेटून तुम्ही कल्पना केली नसेल त्यापेक्षा बरे वाटेल. प्रेम अमर्याद असते, असीम असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध, दही, कापूर आणि पांढरे फूल दान करा. मिथुन राशी, गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. रम्य सहली समाधानकारक राहतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. अनपेक्षित बिलामुळे आर्थिक बोजा वाढेल. घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. उपाय: दारू, हिंसा, मांस, दुसऱ्याची पीडा, निंदा याचा त्याग केल्याने आर्थिक स्थितीसाठी शुभ राहील. कर्क राशी, कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या
आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक गप्पा मारणार आहात. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या समजामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. उपाय: कांस्य पदक दान केल्याने बुधावर सकारात्मक प्रभाव वाढवण्यात मदत होते आणि यामुळे आपली आर्थिक वाढ होते. सिंह राशी, नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. तुमचा जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. उपाय: चांदीची अंगठी कनिष्ठ बोटात घातल्याने नोकरी आणि बिझनेससाठी शुभ असेल. कन्या राशी, कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बऱ्याच काळापासून ते वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. उपाय: वित्तीय आयुष्याला मजबूत ठेवण्यासाठी आपल्या दातांना साफ करण्यासाठी फिटकरीचा उपयोग करा. तूळ राशी, रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. वरच्या पदावरील व्यक्ती पुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. उपाय:
कपाळावर केशराचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल. वृश्चिक राशी, घरच्या आघाडीवर अडचण संभवते, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे याची जाणीव तुम्हाला आज होईल. जेवणात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. धनु राशी, या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. विवाहाचा प्रमुख आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत काळजी घ्या. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि उत्तम स्वास्थ्यासाठी एका बंडलला नेहमी आपल्या सोबत ठेवा. मकर राशी, कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबांकडे तुमचे नाव राखण्यासाठी काम करत राहा. जर तुम्ही विचार करतात की मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमचा जोडीदार त्याच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ राहाल. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याला
आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. उपाय: एक प्रेमपूर्ण आयुष्यासाठी जनावरांच्या प्रती क्रूरता नसावी. या व्यतिरिक्त सुनिश्चित करा की तुम्ही व तुमच्या प्रेमीला शाकाहार पसंत आहे. हे तुमच्या प्रेमी आयुष्याला खूप वाढवेल. कुंभ राशी: आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी काहीतरी बेत आखाल. प्रेमात आज तुमचा दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होता त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. कलात्मक कामगिरी: पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. उपाय: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्यस्नान म्हणजे अंघोळीच्या पाण्यात गहू, मसूर, लाल कुंकू टाकून करा. मीन राशी: आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. व्यावसायिक प्रश्न विनासायास सोडवण्यासाठी तुमचे कौशल्य वापरा. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यवसायात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. उपाय: एक मजबूत आर्थिक परिस्थितीसाठी आपल्या कपाळावर आणि नाभीजवळ केशर लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.